तपास करतो, तो तपास करणं हे फार मेहनतीचं काम आहे। निश्चितच आमचे पोलीस अंमलदार असतील, पोलीस अधिकारी असतील, यांची त्याच्यामध्ये फार मेहनत असते। आपण वृत्तपत्रांमधून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामधून पाहताय की चोरी गेलेला माल पोलिसांनी हस्तगत केला किंवा चोर असेल, जो कोण गुन्हेगार असेल तो शोधून काढला आणि मध्यमात परत मिळाला। परंतु ही जी प्रोसेस आहे हा गुन्ह्याचा तपास आहे, त्याच्या मागे अनेक खूप मोठी मेहनत आहे, कष्ट आहे। त्याच्यासाठी आमचे पोलीस अंमलदार, पोलीस अधिकारी अहोरात्र रात्रंदिवस कुठल्याही गोष्टीची, कुठल्याही बाबीची पर्वा न करता त्या गुन्ह्याचा तपास करतात। तो फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशभर त्या गुन्ह्याचा पाठपुरावा करून, त्या गुन्हेगाराचा पाठपुरावा करून तो गुन्हेगार पकडतात, तो चोर पकडतात आणि ती मुद्देमाल हस्तगत करतात किंवा तो मुद्देमाल सीज करतात। तर त्याच्यामध्ये मी जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांची त्याच्यामध्ये भावना आहे। जसे आमच्या महिला भगिनी आहेत, त्यांचं मंगळसूत्र असते किंवा आपलं वाहन असतं, आपल्या वाहनाची सुद्धा आपण जसे दररोज आपण काळजी घेतो, त्याची साफसफाई करतो, पुसतो, त्यातून आपण प्रवास करतो, ऑफिसला जातो, आपल्या कामासाठी बाहेर पडतो। त्याच्यामध्ये त्यामुळे आपली कुठेतरी अटॅचमेंट असते की मी माझ्या बचतीमधून कर्ज काढून किंवा मी माझ्या मेहनतीमधून ही गाडी घेतलेली आहे, गाडी चोरीला गेली, किंवा माझं मंगळसूत्र, जशी ते मंगळसूत्र ही महिलांना सर्व माहित आहे किंवा सोन्याची चेन असेल, त्याच्या मागे एक भावना आहे। ती चोरीला गेल्यानंतर ठीक आहे आपण गुन्हा दाखल करतो, चोरी होते, पोलीस तपास करतात, परंतु त्या आमच्या महिला भगिनींना माहिती आहे की ते मंगळसूत्र चोरी गेल्यानंतर त्यांची जी मानसिक अवस्था आहे ते फक्त त्याच जाणू शकतात। किंवा एखादे आपलं वाहन चोरीला गेल्यानंतर आपली जी वाहनासोबतची भावना असते ती तो व्यक्तीच जाणू शकतो। तर ह्या आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जो आहे तोच आहे की आपल्या ज्या भावना आहेत जरूर आम्ही कष्ट करून किंवा मेहनत करून याच्यामध्ये तपास केलेला आहे, गुन्ह्याचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। परंतु कार्यक्रमाचा उद्देश किंवा कार्यक्रमाचे जे आमची कार्यक्रमाचा जो विश्वास आहे तो तोच आहे की इथे जे निमंत्रित आहेत, नागरिक आहेत, ज्यांना आपण मुद्देमाल हस्तांतरित करणार आहोत, मुद्देमाल परत करणार आहोत, हा आपल्या नागरिकांचा आणि आपल्या चेहऱ्यामध्ये, आपल्या सर्वांच्या चेहऱ्यामध्ये जो आनंद आहे त्याच्या मागे त्या पोलीस दलाचं यश आहे किंवा हेच आपलं पोलीस अंमलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांचं यश आहे असं मी मानतो। या ठिकाणी आवर्जून बोलले तरी की हा जो आजचा कार्यक्रम आहे हा पश्चिम प्रादेशिक विभागाचा कार्यक्रम आहे। या पश्चिम प्रादेशिक विभागामध्ये मी काही स्टॅटिस्टिक किंवा आकडेवारी इथे नमूद करू इच्छितो। जसे की मागील 2023 मध्ये पश्चिम प्रादेशिक विभागामध्ये एकूण 2455 मालमत्ते संदर्भात किंवा चोरीच्या संदर्भात गुन्हे दाखल झाले। त्याच्यामध्ये 1148 जवळपास 45% गुन्हे उघडकीस आम्ही आणले। त्याचबरोबर जो चेन स्नॅचिंग असेल किंवा या गुन्ह्यामध्ये देखील आपल्याकडे 2023 मध्ये पश्चिम प्रादेशिक विभागामध्ये जवळपास 36 गुन्ह्याने इथे घट झालेले आहे। आणि या सर्व गुन्हेगारांवर एक लॉंग टर्म किंवा दूरगामी अशी प्रतिबंधक कारवाई व्हावी या उद्देशाने आपण महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अंतर्गत असेल किंवा एमपीडीएच्या अंतर्गत असेल जवळपास पश्चिम प्रादेशिक विभागामध्ये आपण 2023 मध्ये 16 पेक्षा जास्त गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 25 पेक्षा जास्त गुन्हेगारांवर आपण एमपीडीएची कारवाई या ठिकाणी केलेली आहे। आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण 894 मुद्देमाल परत करणार आहोत, मुद्देमाल हस्तांतरित करणार आहोत, त्याची किंमत 9.35 लाखाच्या जवळपास आहे। पुन्हा एकदा मी प्रास्ताविकेच्या निमित्तानं ते सांगेन की आपल्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आमचं यश आहे। एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। धन्यवाद सर। त्या मुद्देमाल रिटर्न दिला जाणार आहे प्रेरणा देणारे आहे। यानंतर हाच कार्यक्रम सुरू असताना नाशिकचे डीसीपी डॉक्टर विनय राठोड हे देखील आलेले आहेत। मी त्यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं आणि यानंतर आपण मुद्देमाल हस्तांतरणाचा कार्यक्रम करणार आहोत। आपण प्रातिनिधिक स्वरूपात आता सरांनी सांगितल्याप्रमाणे 800 पेक्षा अधिक जणांना मुद्देमाल हस्तांतरित करायचा आहे, परंतु एकदा संपूर्ण देणं शक्य नाही, म्हणून मी प्रातिनिधिक स्वरूपात आपण 10 किंवा 11 जणांना या ठिकाणी बोलवणार आहोत। मी डीसीपी 2 साहेबांना विनंती करतो एक पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन डीसीपी ट्रॅफिक याचं देखील मंचावर स्वागत करावं।
त्यानंतर आपण मुद्देमाल परत येणार आहोत. सुरुवात आपण करणार आहोत बाबोली पोलीस स्टेशन पासून की राजेश सुरेश भाटिया कृपया आपण मंचावर या. मी माझ्याकडे कृपया आपण समोरील मुद्देमाल करणार ती कृपया बाबोली पोलीस स्टेशन मध्ये दाखल होणार फिर्यादी राजेश भाटिया यांचे बोलबाला आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान आहे. तर 30,08,000 मुद्देमाल मोजलेला होता. तो आपण राबडी पोलिसांच्या टीमनं तो रिटर्न केलेला आहे आणि आपण मुद्देमाल शोधा यांना 20,44,500 रुपयांचा मुद्देमाल आपण परत करत आहोत. नक्कीच यामध्ये दागिने असतील, मोबाईल असतील, लॅपटॉप असतील, गाड्या असतील. यानंतर कळवा पोलीस स्टेशनचे अमित जाधव सर आपण चेन्नई या ठिकाणी संपर्क केला आणि त्या ठिकाणावर त्यांना ताब्यात घेऊन आपण त्या रक्कम जमा झालेल्या आहेत त्या शोधून 37 लाख रुपयांची रक्कम आपण बदललेली आहोत. यानंतर डॉक्टर नितेश सुरेश बोराळे त्यांच्या अंगांनी या ठिकाणी आलेल्या आहेत. यांचं देखील डॉक्टर आहे. त्यांच्या क्लिनिकमध्ये शटर उचलून लॅपटॉप आणि रोख रक्कम चोरीला गेलेली होती. कळवा पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून ते परत मिळवलेलं आहे. त्यांना विनंती करतो पोलीस आयुक्त महोदयाच्या हस्ते त्यांनी तो मुद्देमाल परत आपल्याला स्वीकारावा. यानंतर दागिने चोरून नेलेले होते. तर ते आपण कायद्याच्या टीमनं सदस्यांना तपास करून आरोपींना आदेश केले आणि तो मुद्देमाल सर्वांना विनंती अशी यानंतर सुनीता भिगारे त्यानंतर सुभदा काय करू त्याच्या बाहेर मी म्हणणार नसेल घटक आहे. त्याचे 15 ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र 2 जणांनी याच्या घरातून फेकून दिलेलं होतं. भोईवाडा पोलीस ठाण्याच्या टीमने त्याचे चिठ्ठी केली. त्या 2